हॅलो एव्हरीवन. जर तुम्ही बँकिंग ऍस्पिरंट असाल तर तुमच्यासाठी एकदम सुवर्ण संधी चालून आलेली आहे. बघा, आयडीबीआय बँकेमध्ये 1300 जागेची बंपर वॅकन्सी निघालेली आहे. आता आपण बघा सविस्तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघावा. जर तुम्हाला पूर्ण डिटेल्स पाहिजे असेल तर मॅक्झिमम 4 ते 5 मिनिटांमध्ये मी हा व्हिडिओ सांगणार आहे की ह्या वॅकन्सीसाठी काय 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 क्रायटेरिया आहे, कोण एक्झाम घेणार आहे, कसं आहे, काय सगळं आहे. ओके, चला बघा. आयडीबीआय जॅम मध्ये असिस्टंट मॅनेजर, आयडीबीआय जॅम आणि ज्युनियर असिस्टंट मॅनेजर. जॅम म्हणजे काय, आपलं खायचं जॅम वगैरे नाही. ज्युनियर असिस्टंट मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर साठी काय बंपर वॅकन्सी निघाली, एलिजिबिलिटी आणि क्रायटेरिया हे आपण आता जाणून घेऊ. आता बघा पुढे काय की 2 टाईपची वॅकन्सी निघालेली आहे. सर पोस्ट बघा, ज्युनियर असिस्टंट मॅनेजर साठी काय निघालेली आहे, वॅकन्सी निघालेली आहे. याचा बघा जागा किती आहेत, जागा आहे टोटल 1100. जागा किती आहेत, 1100 आणि ग्रेड आहे ओ. आता बघा, आता रोल टाईप काय असणार आहे, ग्रेड ओ आहे. एंट्री लेवल मॅनेजरल रोल असणार आहे. रिजनल साठी काय असणार आहे, एंट्री लेवल म्हणजे क्लर्क लेवलचा जॉब वगैरे असणार आहे. पुढे बघा असिस्टंट मॅनेजर साठी किती वॅकन्सी आहे, 200 वॅकन्सी आहेत आणि ग्रेड आहे ए. एक्सपिरियन्स बेस आहे. ज्याला कोणाला एक्सपिरियन्स आहे प्रायव्हेट बँकेचा किंवा कुठल्याही फायनान्शियल इन्स्टिट्यूटचा, दे कॅन अप्लाय फॉर दिस पोस्ट. आणि आता बघा याची तारीख कधीपासून चालू होणार आहे. सर काय असणार आहे, एक्झाम कशी असणार आहे, काय असणार आहे, एक्झाम असणार आहे ऑनलाईन मोड मध्ये. काय ऑनलाईन मोड मध्ये आहे. रजिस्ट्रेशन डेट ऑनलाईन कधीपासून असणार आहे, 8 मार्च ते 19 मार्च. किती, 8 मार्च ते 19 मार्च हे तुमचं काय असणार आहे फॉर्म फिलिंगची डेट असणार आहे. पुढे बघा सर एलिजिबिलिटी काय आहे, क्रायटेरिया काय आहे, त्याची पात्रता काय आहे. आता बघा एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हणजे काय, तुम्ही काय पाहिजे, बॅचलर डिग्री पाहिजे. म्हणजे तुम्ही बीए असणार, बीकॉम असणार, बीएससी असणार, बीसी असणार. फक्त तुम्ही काय कुठल्याही युनिव्हर्सिटीमधून, गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटी किंवा मान्य असलेल्या युनिव्हर्सिटीमधून काय तुम्ही काय असणं गरजेचं, जस्ट डिग्री असणं गरजेचं आहे. सर असं नाही की तुम्ही बीकॉमच असणं गरजेचं आहे, बीएससी काहीही असणं, काय डिग्री असणं गरजेचं आहे. आता बघा काय मिनिमम बघा 60 कोणाला पाहिजे, 60% पाहिजे. जर डिग्रीला तुम्हाला कमीत कमी 60% कोणाला पाहिजे, जनरल ओपन कॅटेगरीसाठी, ओपन कॅटेगरी वाल्यांना काय कमीत कमी 60% पाहिजे. आणि तसं काय ओबीसी, एससी, एसटी कॅन्डिडेट असतील त्यांना काय पाहिजे बघा, जनरल आणि ओबीसी साठी किती पाहिजे, 60% पाहिजे. आणि काय 55% कोणाला पाहिजे, एससी, एसटी, पीडब्ल्यूडी. समज तुम्हाला पहिला क्रायटेरिया काय की तुम्ही डिग्री होल्डर पाहिजे, कुठल्याही फील्ड मधून डिग्री होल्डर पाहिजे. आणि डिग्रीमध्ये ओपन आणि ओबीसी वाल्यांसाठी 60% तुम्ही मार्क भेटले पाहिजे, तुम्हाला पर्सेंटेज पाहिजे. आणि पुढे काय एससी, एसटी, पीडब्ल्यू साठी काय 55 आहे. आता बघा एज क्रायटेरिया काय, एज क्रायटेरिया बघा काय टिपिकली बिटवीन 20 ते 25 साठी आहे. जॅम साठी, ज्युनियर असिस्टंट मॅनेजर साठी, फॉर असिस्टंट. ग्रेड ए साठी काय बघा पुढे काय एज लिमिट आहे हायर ऑफन 30 आहे. कोणासाठी, जे तुम्ही म्हणताय की आपण सिनियर मॅनेजर साठी म्हणतो आपण. आणि काय तुम्हाला कॉम्प्युटरचं नॉलेज असणं, बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे, जसं की एमएस सीआयटी वगैरे, एवढं काही डीप असणं गरजेचं नाहीये. आता पुढे बघा तुम्ही काय सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे, सिलेक्शन प्रोसेस रिगोरियस आहे. आणि काय बघा ऑनलाईन टेस्ट असणार, काय एक ऑनलाईन टेस्ट असणार आहे. कॉम्पिटेटिव्ह बेस्ड एक्झाम कव्हरिंग असणार आहे. लॉजिकल, रिझनिंग वगैरे जे सेम आहे आपला बँकिंगचा जो सिलेबस आहे सेम आहे. इंग्लिश आहे, कॉन्ट आहे. एकच एक्झाम आहे. नंतर काय तुमचं असणार आहे बँकिंग एक्झाम. नंतर आहे तुमचा इंटरव्ह्यू असणार आहे. इंटरव्ह्यू असणार काय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे की तुमचं काय असणार, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, इनिशियल स्क्रीनिंग असेल, डॅश पर्सनल इंटरव्ह्यू आहे. फायनल बघा असेसमेंट केव्हा असणार आहे, जेव्हा तुमचं इंटरव्ह्यू घेतील. जर तुम्ही पेपर प्लस इंटरव्ह्यू पास झाला तरच तुम्हाला सिलेक्शन मिळणार आहे. आणि मेडिकल टेस्ट असणार आहे, नॉमिनल असते, एकदम अवघड नसते. तर पोलीस भरती किंवा आपण म्हणतो आर्मी सारखी असते का, नाही, बट ऑब्विसली नॉट. ओके, पुढे बघा. आता बघा ग्रोथ कशी आहे, द कॉम्पन्सेशन कसं बघा. आता बघा ज्युनियर असिस्टंट मॅनेजर तुम्ही बघितलं तर त्याचं पॅकेज किती बघा, म्हणजे जॅमचं पॅकेज किती आहे, कॉस्ट सीटीसी आहे तुमचा 6,14,000 ते 6,50,000 पर एनम आहे फॉर क्लास 1. म्हणजे क्लास 1 साठी हा क्रायटेरिया आहे. आणि जॅम साठी काय टिपिकली काय इलिजिबल फॉर दी प्रमोशन ग्रेड ए आफ्टर बघा 3 वर्ष जर तुम्ही जॅम म्हणून काम केलं
म्हणजे ज्युनियर असिस्टंट मॅनेजर, तर तुम्ही याला इलिजिबल होता. ओके. आणि सर्व्हिस सब्जेक्ट आहे, परफॉर्मन्स आहे, बँक आहे. बघा डिटेल ऍडव्हर्टाइजमेंट कधी येणार आहे, 8 मार्चला येणार आहे. आणि ऑनलाईन ऍप्लिकेशन सगळ्यांनी भरायचंय. जर तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माहिती किंवा लागत असेल तर आपल्या चॅनल लाईक करायचंय, शेअर करायचंय, सबस्क्राईब करायचंय. थँक्यू एव्हरीवन. आणि बघा पुढे काय, हे सगळं असं क्रायटेरिया आहे. ओके.